नमस्कार मैत्रिणींनो, कधी विचार केलाय का की एखाद्या नात्यात जेव्हा कमालीचा दुरावा येतो, जेव्हा एखादा पुरुष तुमच्यापासून दुरावू लागतो, तेव्हा नेमकं असं काय घडतं की काही स्त्रियांच्या मागे तो स्वतःहून धावत येतो, अगदी स्वतःचा संपूर्ण अहंकार, सगळा राग एका क्षणात बाजूला सारून तो स्वतःहून फोन करतो, मेसेज करतो आणि स्वतःची चूक मान्य करतो. दुसरीकडे काही स्त्रिया मात्र रडून गयावया करून विनवण्या करूनही त्यांना समोरच्याकडून फक्त आणि फक्त कमालीचे दुर्लक्ष मिळते. असं का होतं? यामागे कोणती गूढ जादू असते का, की कोणती मानसशास्त्रीय चालबाजी? मुळीच नाही. यामागे असते एक शुद्ध सायकोलॉजी आणि स्वतःच्या अस्तित्वाची खरीखुरी ताकद. आजचा व्हिडिओ कोणत्याही अंधश्रद्धेवर किंवा लोकांना फसवणाऱ्या स्वस्त ट्रिक्सवर नाही, तर हा व्हिडिओ आहे तुमच्या आत दडलेल्या त्या अथांग आत्मशक्तीवर, जिला सायकोलॉजीत एक अत्यंत आदराचे स्थान आहे. नात्यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती दूर जाते तेव्हा आपण पूर्णपणे कोलमडून पडतो. आपल्याला वाटतं की सगळंच संपलं, पण खरं सांगू का, तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी परीक्षा तिथूनच सुरू होते. जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीपासून लांब जातो तेव्हा तो पाहत असतो की आता हिची रिॲक्शन काय असेल. ती माझ्यासाठी रडेल का, ती माझ्या मागे येईल का? आणि नेमक्या याच मोक्यावर अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक करतात. त्या स्वतःचा आत्मसन्मान विसरून समोरच्या व्यक्तीच्या समोर स्वतःला पूर्णपणे लाचार बनवतात. पण काही अशा अद्वितीय स्त्रिया असतात ज्या या कठीण काळातही काही अशा गोष्टी करतात ज्या पुरुष सायकोलॉजीला मुळापासून हलवून सोडतात. पुरुषांना अशा स्त्रियांची इतकी सवय होऊन जाते, त्यांच्या मनात त्या स्त्रीबद्दल इतका अथंग आदर निर्माण होतो की ते तिच्याशिवाय राहू शकत नाहीत. आज मी तुम्हाला अशाच 7 खास गुणाबद्दल सांगणार आहे, ज्या जर एका स्त्रीमध्ये असतील तर कितीही दूर गेलेला पुरुष स्वतःहून तिच्याकडे परत येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जो शेवटचा 7वा गुण आहे ना, तो जाणून घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची एक नवी जाणीव होईल आणि तुमचा नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. चला तर मग अगदी मनापासून संवाद साधत या सुंदर सायकोलॉजिकल प्रवासाची सुरुवात करूया. आता तुम्ही विचार करत असाल की यातील पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर तो आहे तुमचा ज्वलंत आत्मसन्मान आणि तुमची आत्मनिर्भरता. बघा, जेव्हा एखादा पुरुष नात्यातून दूर जातो किंवा अंतर ठेवू लागतो तेव्हा बहुधा स्त्रिया काय करतात? त्या ढसाढसा रडतात, अन्न पाणी सोडतात, समोरच्याला सतत फोन करून प्लीज मला सोडून जाऊ नकोस अशी कमालीची भीक मागतात. पण ज्या स्त्रीमध्ये खरी अंतर्गत ताकद असते, जी स्वतःच्या मूल्यांना ओळखते, ती असं कधीच करत नाही. ती आपला आत्मसन्मान कधीच कोणाच्या पायाखाली तुडू देत नाही. ती हे चांगल्या प्रकारे समजते की तिची स्वतःची किंमत या गोष्टीवर ठरत नाही की एखादा पुरुष तिच्या सोबत आहे की नाही. ती रडत बसण्याऐवजी अत्यंत शांततेने स्वतःवर काम करायला सुरुवात करते. ती भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने कोणावरही किंचितही अवलंबून राहत नाही. पुरुषाची एक सायकोलॉजी असते, त्यांना नेहमी अशा स्त्रियांच्या मागे धावायला आवडतं ज्या त्यांच्याशिवाय अत्यंत आनंदी राहू शकतात, ज्यांच्या जगण्याचा रिमोट कंट्रोल पुरुषाच्या हातात नसतो. जेव्हा तो पुरुष पाहतो की तुमच्या जाण्याने हिला काहीच फरक पडला नाही, उलट ही तर आधीपेक्षा जास्त खंबीर आणि समृद्ध झाली आहे, तेव्हा त्याच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. त्याला अंतर्मनात जाणीव होते की आपण एका अमूल्य हिऱ्याला गमावून बसलो आहोत आणि हीच जाणीव त्याला तुमच्याकडे स्वतःहून चालत यायला भाग पाडते. स्वतःचा आदर करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. आणि म्हणूनच दुसरा अत्यंत महत्वाचा गुण येतो, तो म्हणजे भावनिक परिपक्वता आणि मनाची अथांग शांतता. विचार करा, जेव्हा नात्यात वाद होतात तेव्हा आपण किती लवकर चिडतो, ओरडतो, कडू शब्द बोलतो आणि नंतर पश्चाताप करतो. पण जी स्त्री भावनिक दृष्ट्या परिपक्व असते ती कधीच छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात किंवा नात्यात मोठा तांडव करत नाही. ती रागाच्या भरात समोरच्याचा कधीच अपमान करत नाही किंवा सोशल मीडियावर जाऊन आपले दुःखाचे स्टेटस ठेवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करत नाही. ती पूर्णपणे शांत राहते. जेव्हा एखादा पुरुष तिला सोडून जाण्याची भाषा करतो तेव्हा ती त्याला धमक्या देत नाही किंवा त्याच्यावर खोटे आरोप करत नाही. ती अगदी शांतपणे डोळ्यात एक अढळ आत्मविश्वास ठेवून सांगते की जर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस, मी तुला अडवणार नाही. मैत्रिणींनो, हे जे शांत राहणं असतं ना, हे वादळ येण्यापूर्वीची एक अत्यंत शक्तिशाली शांतता असते. पुरुषांना बाहेरच्या जगात आधीच खूप धावपळ, मानसिक ताणतणाव आणि कटकटी सहन कराव्या लागतात. अशा वेळी त्यांना आयुष्यात एक अशी हक्काची स्त्री हवी असते जिच्याकडे गेल्यावर मनाला खरी शांतता लाभेल. जेव्हा तो बाहेरच्या जगात भटकतो आणि त्याला फक्त नखरे, ड्रामा आणि अपरिपक्वता दिसते, तेव्हा त्याला तुमच्या त्या शांत आणि संतुलित स्वभावाची तीव्रतेने आठवण येते. तुमची ही शांतता त्याला आतून पोखरत राहते आणि तो
तो तुमच्या त्या सुखाच्या सावलीत परत येण्यासाठी कमालीचा आसूसला असतो. मनाची ही शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपलं सगळं लक्ष इतरांकडून काढून पूर्णपणे स्वतःवर केंद्रित करतो, ज्याला आपण म्हणतो स्वतःला अधिक सक्षम आणि उत्तम बनवणे. हा तिसरा गुण इतका शक्तिशाली आहे की तो समोरच्या व्यक्तीचा अहंकार एका क्षणात मोडून काढतो. अनेकदा नात्यात दुरावा आल्यावर स्त्रिया स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, देवळात जाऊन नवस बोलतात किंवा डोळ्यात पाणी आणून स्वतःला कोंडून घेतात. पण हुशार स्त्री काय करते, ती या कठीण वेळेचा वापर स्वतःला पूर्णपणे अपग्रेड करण्यासाठी करते. ती आपल्या आरोग्याची काळजी घेते, चांगला आहार घेते, नवीन गोष्टी शिकते, आपल्या सुप्त छंदांना वेळ देते आणि आपल्या करिअरमध्ये किंवा कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देते. ती स्वतःचे आयुष्य इतके सुंदर, आकर्षक आणि प्रगतिशील बनवते की काही दिवसांनी जेव्हा तो पुरुष वळून पाहतो तेव्हा तो थक्क होतो. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की ही तीच मुलगी आहे जिला मी सोडून आलो होतो. तो बघतो की तुम्ही आधीपेक्षा जास्त देखण्या, जास्त आत्मविश्वासी आणि कमालीच्या यशस्वी झाले आहात. सायकोलॉजीनुसार पुरुषांना नेहमीच अशाच गोष्टीची किंमत जास्त वाटते ज्या मिळवणे अत्यंत कठीण असते. जेव्हा तुम्ही स्वतःला एक एवढं उत्तम बनवता तेव्हा त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. आता ही माझ्या हाताबाहेर गेली आहे, कदाचित हिच्या आयुष्यात कोणीतरी नवीन येईल आणि मी हिला कायमचं गमावून बसेल. हीच भीती त्याला पुन्हा तुमच्याकडे धावत येण्यास भाग पडते. स्वतःमध्ये हा सुंदर बदल घडवून आणताना चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ द्यायचा नसतो, कारण चौथी महत्वाची गोष्ट आहे तुमची सकारात्मकता आणि तुमचा आनंदी स्वभाव. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला ऊर्जेचे प्रचंड आकर्षक असते. जो माणूस सतत रडत असतो, तक्रारी करत असतो, त्याच्या सोबत कोणालाच राहायला अजिबात आवडत नाही. नात्यात दुरावा आल्यानंतरही जी स्त्री मनातून हसते, प्रफुल्लित राहते, मैत्रिणींसोबत वेळ घालवते आणि आयुष्याचा मनापासून आनंद घेते, ती स्त्री पुरुषाला विचार करायला प्रवृत्त करते. खरं तर पुरुषाचा एक सुप्त अहंकार असतो. त्याला असं वाटत असतं की माझ्या जाण्याने ती तडपेल, रडेल, तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. पण जेव्हा तुम्ही याच्या उलट करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात कमालीच्या आनंदी राहता. तेव्हा त्याच्या या अहंकाराला खूप मोठा धक्का बसतो. तो विचार करायला लागतो की मी हिच्या आयुष्यातून गेलो तरी हिच्या आनंदावर काहीच फरक पडला नाही, मग माझ्या असण्याला काही किमान महत्वच नव्हतं का? तो तुमचे सोशल मीडियावरील हसणारे फोटो पाहतो, तुमचा खरा आनंद पाहतो आणि मग त्याला स्वतःच्या निर्णयावर संशय येऊ लागतो. पण लक्षात ठेवा, हा आनंद वरवरचा किंवा कोणाला दाखवण्यासाठी दाखवलेला खोटा नसावा, तो तुमच्या अंतरात्म्यातून आलेला असावा. जेव्हा तुम्ही खरोखर स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकता तेव्हा तुमच्यातून एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते जी कोणत्याही पुरुषाला चुंबकीय शक्तीसारखी स्वतःकडे खेचून आणते. हा आनंदी स्वभाव तुमच्यात तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुम्ही कोणावरही कसलाही मनाविरुद्ध दबाव टाकणार नाही. आणि हाच आपला 5वा गुण आहे, कोणावरही जबरदस्ती न करणे. नात्यात सगळ्यात मोठी चूक हीच होते की आपण समोरच्या व्यक्तीला जबरदस्ती बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याने माझ्याशीच बोलावं, माझ्यानुसारच वागावं, हा जो अट्टहास असतो ना, तोच नातं संपवतो. ज्या स्त्रीकडे सायलेंट पॉवरची खरी ताकद असते ती कधीच कोणावर जबरदस्ती करत नाही. ती थेट सांगते की जर तुला माझ्यासोबत राहण्यात आनंद मिळत नसेल तर तू जाण्यासाठी पूर्णपणे मोकळा आहेस. ती रडत खडत मिन्नतवाऱ्या करत नाही, ती अत्यंत आदराने आणि शांततेने त्याला निरोप देते. पुरुषांना असं वाटतं की स्त्रिया त्यांना अडवतील, भावनिक ब्लॅकमेल करतील, पण जेव्हा तुम्ही असं काहीच करत नाही तेव्हा ते पूर्णपणे गोंधळून जातात. तो विचार करतो की हिने मला एवढे सहज कसं जाऊ दिलं, हिचं माझ्यावर प्रेम नव्हतं का? पण नंतर त्याला समजतं की हिचं तर प्रेम खूप होतं, पण ही स्वतःच्या स्वाभिमानाची तडजोड करणारी सामान्य स्त्री नाही. पुरुषांना अशा स्त्री कधीच आवडत नाही जी त्यांची गुलामी बनेल. त्यांना अशी स्त्री हवी असते जी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करेल, पण गरज पडल्यास त्यांच्याशिवाय ताटकण्याने जगू शकेल. हे स्वातंत्र्य, हा मोकळेपणा पुरुषाला तुमच्या आदराच्या बंधनात असं काय अडकवतं की तो इतर कुठेच जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही कोणाला अडवत नाही तेव्हा नात्यात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते जी आपल्या 6व्या गुणाकडे घेऊन जाते, ती म्हणजे रहस्य आणि अनाकलनीयता. सायकोलॉजीमध्ये या गोष्टीला खूप मोठं महत्व आहे. मानवी मनाला नेहमी त्या गोष्टीचे जास्त आकर्षण असते, त्या सहज उलगडत नाहीत. बऱ्याच स्त्रिया काय करतात, जोडीदार लांब गेला की त्याला दिवसातून 50 मेसेज करतील, तू कुठे आहेस, काय करतोयस, जेवलास का, अशा प्रश्नांची भडीमार करतात. यामुळे तुम्ही समोरच्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आणि सोपे बनता. पण ज्या स्त्रीमध्ये एक चुंबकीय आकर्षण असतं ती स्वतःला थोडं गूढ ठेवते. ती प्रत्येक वेळी उपलब्ध नसते. जर त्या पुरुषाने कधी मेसेज किंवा फोन केला असतं ती लगेच रिप्लाय करत नाही. ती आपल्या कामात, आपल्या आयुष्यात इतकी व्यस्त असते की तिच्याकडे समोरच्याचा विनाकारण विचार करायला जास्त वेळच नसतो. हीच गोष्ट पुरुषाला वेळ लावते. तो विचार करायला लागतो की नक्की चालू काय आहे, ती काय करत असेल, ती कोणासोबत असेल.
तिने मला अजून रिप्लाय का दिला नाही. तो जेवढा तुमच्याबद्दल विचार करेल तेवढाच तो तुमच्या विचारांच्या जाळ्यात अडकत जाईल. तुमची ही अनाकलनीयता त्याला तुमच्याशी पुन्हा संपर्क साधायला आणि तुमच्या जवळ यायला भाग पाडते. आता या सर्व प्रवासाच्या शेवटी येतो तो सगळ्यात महत्वाचा, अत्यंत शक्तिशाली 7वा गुण, ज्यांच्याशिवाय बाकीचे सगळे अपूर्ण आहेत. तो म्हणजे स्वतःवरचे खरे आणि निस्सीम प्रेम करणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करत नाही तोपर्यंत जग तुमच्यावर प्रेम करणार नाही. हा निसर्गाचा त्रिकालबाधित नियम आहे. जी स्त्री स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधी कोणासमोर लाचार होत नाही. ती स्वतःला कधीच अपूर्ण समजत नाही. ती हे जाणून असते की ती स्वतःमध्येच एक संपूर्ण विश्व आहे. ती कोणत्याही पुरुषाला आपल्या आयुष्यातील रिकामी जागा भरण्यासाठी बोलवत नाही, तर आपल्या आयुष्यातील आनंद शेअर करण्यासाठी बोलावते. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या काही मर्यादा आणि सीमा ठरवता. तुम्ही अशा कोणत्याही नात्यात राहत नाही जिथे तुमचा अपमान होत असेल, जिथे तुमच्या भावनांची कदर नसेल. हे जे स्वतःवरचं प्रेम असतं ना, यातून एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक वेगळीच चमक तुमच्या चेहऱ्यावर दिसते. जेव्हा एखादा पुरुष इतर स्त्रियांना भेटतो ज्या सतत असुरक्षित असतात, संशयी असतात, तेव्हा त्याला तुमच्या त्या आत्मविश्वासाची आणि स्वतःवर असलेल्या अथांग प्रेमाची आठवण येते. त्याला कळतं की तुमच्यासारखी अमूल्य स्त्री संपूर्ण जगात शोधूनही मिळणार नाही आणि मग तो स्वतःचे सगळे नखरे सोडून तुमच्याकडे परत येतो. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज या 7 गोष्टी सांगण्यामागचा माझा उद्देश हा नाही की तुम्ही स्वतःला बदलून कोणत्या पुरुषाला परत मिळवावं, मुळीच नाही. या 7 गोष्टी तुम्ही स्वतःसाठी शिकायच्या आहेत, स्वतःला एक उत्तम आणि खंबीर स्त्री बनवण्यासाठी अंगीकारायच्या आहेत. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी सुंदर बनता तेव्हा योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्वतःहून चालत येते. जो माणूस तुम्हाला सोडून गेलाय तो या गुणांमुळे परत आला तर उत्तमच, पण जर नाही आला तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. कारण तोपर्यंत तुम्ही स्वतःला इतकं श्रेष्ठ बनवलेलं असेल की तुम्हाला जाणीव होईल की तुमची किंमत कोणाच्या येण्या जाण्यावर ठरत नाही. तुम्ही कोणासाठी एक पर्याय नाही आहात, तर तुम्ही स्वतःची एक उत्तम निवड आहात. त्यामुळे रडणं सोडा, विनवण्या करणं बंद करा, स्वतःवर काम करा, स्वतःवर भरभरून प्रेम करा आणि मग बघा हे संपूर्ण जग तुमची कदर करेल. मजबूत राहा, स्वतःच्या अस्तित्वाचा आदर करा. तुमचा हाच न डगमगणारा आत्मविश्वास आणि स्वतःवरचं निस्सीम प्रेम तुम्हाला जगातील सर्वात सुंदर आणि सामर्थ्यवान स्त्री बनवेल. लक्षात ठेवा, नाती आयुष्याचा एक भाग असतात, संपूर्ण आयुष्य नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभे राहते. आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला आणि या 7 गुणांपैकी कोणता गुण तुम्हाला स्वतःमध्ये सगळ्यात आधी अंगीकारायला आवडेल हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद.